मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत गौरीचा जन्म आणि शक्तीची 108 जागृती स्थाने कोणती आहेत. तर अंबे माता, गौरी माता यांचे शक्तीचे जागृत जे इच्छापूर्ती आहेत असे 108 जागृत स्थाने आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत. तर आपण या अंबे माता गौरीच्या जन्माच्या आणि शक्तिपीठे 108 शक्तिपीठांची जे स्थाने जर आपण ऐकली, यांच्या कथा जर आपण ऐकल्या, तर आपल्याला 108 पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि कुलदेवतेचे आपण 108 पारायण केले असे आपल्याला पुण्य मिळेल. तर आता आपण या व्हिडिओला च्या मार्फत गौरी मातेच्या जन्माची कथेला सुरुवात करूया. कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही जशा कमेंट्स करत आहोत तशा कमेंट्स करा. खूप काही गावांच्या कमेंट्स आल्या. बीड, देवरगाव, परभणी, मुंबई, कोकण, बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स रोज येत राहतात. हर हर महादेव, जय माता दी. कोणी म्हणतं की तुमच्या घर बसल्या गोड आवाजात आम्हाला छान कथा ऐकायला मिळतात, अशाच कथा पाठवत जा. भरपूर काही गावांच्या कमेंट्स आल्या, तर धन्यवाद. असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. श्री गणेशाय नमो नमः. जन्मजया व्यास सांगू लागले, हिमालयाचा परिसर हा अतिशय निर्जन आहे. त्यामुळे पायथ्याशी असणाऱ्या घनदाट अरण्यात त्यांनी तपश्चर्या आरंभली आहे. तर हे देवी भागवत पुराणातील 108 जागृत स्थाने आहेत. देवी भागवत पुराणाचा भाग आहे हा. तर मग व्यास सांगू लागले की हिमालयाचा परिसर हा अतिशय निर्जन आहे. त्यामुळे पायथ्याशी असणारा घनदाट अरण्यात त्यांनी तपश्चर्या आरंभली. एकाग्र चित्ताने ते भुवनेश्वरीच्या माया बीज मंत्राचा जप करीत बसले होते. अशा तऱ्हेने 1,00,000 वर्षाचा काळ उलटला गेला. मग ती परमशक्ती त्यांच्यापुढे देवीरूप होऊन प्रकट झाली. तिला 3 डोळे असून ती सच्चिदानंद स्वरूपिणी होती. तिच्या एका हातात पाश असून दुसऱ्या हाती अंकुश होता. तिसरा हात वरमुद्रावर होता. चौथा हात अभयमुद्रावर होता, दर्शवित होता. असे तिचे दर्शन होताच ते सर्वजण तिची स्तुती करू लागले. हे विश्वरूपिणी वैश्रा नरमूर्ती, तुझं प्रतीत नमस्कार असो. अंगे शरीरामध्ये राहणाऱ्या, सर्वांच्या हृदयामध्ये राहणाऱ्या जलरूपिणी सूत्रधारिणी, तुला आम्ही नमस्कार करतो. सर्वांच्या लिंग शरीरांना व्यापून उरणाऱ्या प्रज्ञास्वरूपे व निराकार रूपे तुझला आम्ही नमन करतो. हे ब्रह्मरूपिणी, हे प्रत्ययकारिणी, आम्ही तुला नमस्कार करतो. सर्वांच्या हृदयातील आत्मरूपिणी व सर्व रूपे धारण करणाऱ्या देवी, तुला आमचे नमस्कार असो. असे सददितीत वाणीने भक्तिपूर्वक स्तवन करून ते तिच्या पायी नतमस्तक झाले. तेव्हा कोकिळासारख्या नादमधुर आवाजात ती बोलू लागली, हे भाग्यवंतांनो, मी तुम्हाला वर देण्यासाठी उत्सुक आहे. तरी तुम्ही माझ्यापासून वर मागून घ्या. त्यावर सर्व म्हणाले की हरी व हर यांना त्यांची शक्ती प्राप्त व्हावी आणि ते पुनश्च पूर्वव्रत व्हावे. दक्षाने विनंती केली की हे देवी, तू माझ्यात कुळात जन्म घ्यावास म्हणून मी कृतार्थ होईल. तसेच तुझी स्थानी पूजा पद्धती, जपविधी व ध्यान मार्ग यांचा खुलासा तू स्वतःच कर. देवी बोलली, विष्णू आणि शंकर यांची अवस्था होण्याचे कारण त्यांनी माझ्या शक्तीचा अपमान केला आहे. पुन्हा यांनी असे करू नये. आता मी त्यांना पूर्ववत करतो आणि एक शक्ती तुझ्या घरात व दुसरी शक्ती क्षीरसागरात जन्माला येईल. त्यात हरिहरांना प्राप्त होईल. एक शक्ती हरिहरांना प्राप्त होईल. रीम हा माझा मुख्य मंत्र आहे. जो कोणी ओम रीम नमहा या मंत्राचा जप मंगळवारच्या दिवशी जर करतील 108 वेळा सकाळ संध्याकाळ, तर त्यांच्या घरात कुलदेवतेचा आशीर्वाद साक्षात राहील आणि पितृदोष दूर राहील. मुलामुलींचे लग्न जोडतील. अभ्यासात मुलं हुशार नसणार तर हुशार होतील. कर्ज असेल तर कर्ज दूर होईल. संतान नसेल तर संतान होईल. घर नसेल तर घर होईल. कुठल्याही इच्छा प्राप्तीसाठी ओम रीम नमहा या मंत्राचा मुख्य मंत्र माझा आवडता मंत्र आहे. या मंत्राचा जप करावा. म्हणून तुम्ही याच मंत्राने माझी पूजा करावी. याच जपाने मी प्रसन्न होईल, अशी अंबे माता गौरी माताने सांगितले. आता जी मूर्ती तुम्ही पाहत आहात ही भुवनेश्वरी आहे. हिचे ध्यान करा. जो कोणी ओम भुवनेश्वरीये नमहा या मंत्राचा निस्ता ध्यान केला, या श्रवण केले, तरी सर्व पापांचे पर्वतच्या पर्वत जळून भस्म होईल. नाही तर माझ्या विराट स्वरूपाचे किंवा सच्चिदानंद स्वरूपाचे जो कोणी ध्यान करतो
तो जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती राहतो. मी संपूर्ण जगातच सामावलेली आहे. त्यामुळे माझे ध्यान व पूजा तुम्ही कुठेही करू शकता आणि माझे ध्यान आणि पूजा आराधना करणाऱ्याला सर्व काही इच्छापूर्तीची प्राप्ती होते, सर्व सिद्धी प्राप्त होतात. त्याच्या घरी माता लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहते. एवढे सांगून देवी गुप्त झाली आणि ओम ह्रीं नमः, ओम भुवनेश्वराय नमः या मंत्राचा जप करायला सांगितला. नंतर दक्षासहित सर्वजण ब्रह्मदेवापाशी परतले. तेथे गेल्यावर त्यांनी सर्व वृत्तांत त्याला निवेदन केला. मग यथा अवकाश विष्णू व शंकर यांना आपली चूक कळून गेली. यांचा गर्व नाहीसा झाला व देवीच्या प्रसादाने ते पूर्ण कार्यक्षम झाले. काही काळानंतर भगवती शक्ती दक्षाच्या घरात जन्मास आली. संपूर्ण त्रैलोक्यात आनंद पसरला. सर्व देवांनी फुले उधळली. स्वर्गात दुधुंबीचा गजर होऊ लागला. ऋषी व मुनी प्रसन्न झाले. अंतरिक्ष निर्मळ झाल्या. नद्या आनंदाने भरून वाहू लागल्या. देवीने अवतार धारण केल्यानंतर सर्वत्र मंगलाचा संचार झाला. ती ब्रह्मस्वरूपात सत्यमयी असल्यामुळे तिचे नाव सती असे ठेवले गेले. जो कोणी ही सतीची कथासुद्धा ऐकेल तरी त्याच्या मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतील आणि मुलाबाळांची प्रगती होईल, सर्व पापांपासून मुक्त होईल. ही पूर्वकालीन महेश्वराची शक्ती असल्यामुळे प्रजापतीने देवादिदेव महादेव शंकराला दिली होती. मग पुढे असे झाले की दाक्षायणी देवी दक्षाकडून अपराध घडल्यामुळे अग्नीमध्ये जळून गेली आणि जन्मजयाने मध्येच व्यासांना थांबवून प्रश्न केला, मुनिराज, हे काहीतरी अनर्थकारक असे विपरीत असे मला ऐकवले आहेत. ती परम सत्यरूपा महत शक्ती आहे व तिच्या स्मरणाने प्रपंचरूपी अग्नीची भीती नष्ट होते. तर मग ती स्वतःच आगीत कशी काय जळाली? प्रजापती दक्षाचा एवढा मोठा अपराध तरी कोणता होता? मला ते जाण्याची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. तेव्हा मला ती संपूर्ण कथा सांगा. व्यास म्हणाले, बरं तर ऐक. सतीच्या जळण्याचे कारण सांगतो. एकदा कधीतरी ऋषीवर्य दुर्वासा जांबू नदीच्या काठी गेले होते. तेथे त्यांनी देवीचे दर्शन घेतले. मग तेथेच बसून ते एकाग्र मनाने मायाबीत जपू लागले. देवी त्याच्यावर प्रसन्न झाली आणि तिने आपल्या गळ्यातील सुवासिक फुलांचा हार त्यांना प्रसाद म्हणून दिला. दुर्वासांनी तो मस्तकाला लावून दिला. मग ते आकाशमार्गाने अंबिकेचे दर्शन घ्यावे म्हणून दक्षाच्या घरी गेले व सतीच्या चरणांना प्रणाम केला. तेव्हा दक्षाने प्रश्न केला की महाराज, आपल्याजवळ ही मोहिनी माळ कुठून आली? ही अशी दुर्लभ वस्तू कुणी दिली? दुर्वासांना देवीचे स्मरण झाले आणि त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. ते बोलले, हे प्रजापती, मला ही माळ देवीने प्रसाद दाखल दिली आहे. तेव्हा दक्षाने ती माळ मागितली. शक्ती उपासकाला कोणत्याच गोष्टीचा मोह नसतो. त्यामुळे दुर्वासाने ती माळ त्याला दिली आणि आदरपूर्वक ती माळ मस्तकी धारण केली. मग त्याने ती माळ आपल्या अंतपुरातील पलंगावर ठेवली व रात्री त्याच ठिकाणी पत्नीबरोबर संभोग केला. या दक्षाच्या कृत्याचा परिणाम असा झाला की त्याच्या मनात सती व शंकर यांच्याविषयी तिरस्कार उत्पन्न झाला. तेव्हापासून तो शंकराची निंदा करू लागला. त्याच्या अपराधामुळे आपल्या पतिव्रता धर्माची लाज राखण्यासाठी सतीने दक्षापासून उत्पन्न झालेला आपला देह नकोसा वाटल्यामुळे योग अग्नीमध्ये स्वतःला जाळून घेतले. नंतर पुढे ती पुन्हा हिमालयाच्या घरी जन्माला आली. जन्मजयाने विचारले, सती जळून गेल्यानंतर प्रिय पत्नीच्या वियोगामुळे दुःखी झालेल्या महादेवाने पुढे काय केले? व्यास बोलले, अरे तो प्रसंग कसा वर्णन करू? माझ्यापाशी शब्द नाही, पण जसे जमले तसे सांगतो. त्यावेळी शंकराच्या क्रोध अग्नीने एवढा उफाळला की त्रैलोक्य पेटू लागले. वीरभद्र उत्पन्न झाला व भद्रकाली व इतर गणासमेत त्याने थैमान मांडले. सृष्टीचा विनाश होईल असा उत्पात सुरू केला. ब्रह्मदेवासहित सर्वजण शंकराला शरण गेले. सतीचा देह नष्ट पावल्यानंतर सुद्धा शंकराने दयाळूपणाने त्यांना अभय दिले. पण त्याने दक्षाच्या यज्ञाचा मात्र विध्वंस केला व त्याचे डोकेच उडवले. नंतर मात्र त्याच्या धडाक्यावर बकऱ्याचे मस्तक लावून त्याला पुन्हा जिवंत केला. स्वतः महादेव मात्र होमकुंडाजवळ बसून रडू लागला. सतीचा देह समोरच जळताना पाहून अचानक त्याने रडत रडतच ते कलेवर उचलून खांद्यावर घेतले आणि तो वेड्याप्रमाणे वायुवेगाने धावत सुटला. ते बघताच आता त्याला काय झाले या विचाराने ब्रह्मदेवासकट सर्वजण घाबरून गेले. तेव्हा विष्णू आपले शार्गल्य धनुष उचलले आणि बाणाने सतीच्या देहाचे तुकडे तुकडे केले. जिथे जिथे तिचे अवयव विखरून पडले तेथे तेथे अनेक रूपे धारण करून शंकर राहिले. त्यावेळी त्याने देवांना आश्वासन दिले की या जागी जो कोणी भक्तिभावाने भगवतीची आराधना करेल, ओम ह्रीं नमः या मंत्राचा जप करेल
त्याला दुर्लभ असे काहीच राहणार नाही. सर्व सिद्धी प्राप्त होईल. या सर्व स्थानांमध्ये भगवती नित्य जागृत राहील. जागृत इच्छा पूर्ण होतील. या जागी जर कोणी सर्व मंत्रांचा विशेष करून माया बीज मंत्रांच्या देवीच्या कुठल्याही मंत्रांचा जर जप केला, ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमः, या कुलदेवताच्या मंत्राचा जो कोणी मंत्राचा जप करेल या ठिकाणावर, या ही कथा माता लक्ष्मीची, या माता अंबेची, या सतीची ही कथा जो कोणी ऐकेल त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील. त्याचा तो मंत्र सिद्ध होईल याची खात्री बाळगून देतो. मग शंकर या सर्व जागी जप ध्यान करीत कालक्रमणा करीत राहिले. जन्मेजय बोलला, महाराज, मला ती शक्तिस्थाने एकूण किती आहेत ते सांगाल का? तसेच त्यांची शक्तीची नावं कोणती कोणती आहेत ते मला आपल्या तोंडून ऐकायची इच्छा आहे. त्यामुळे जो कोणी ऐकेल त्याला धनधान्याची सुद्धा प्राप्ती होईल असा आशीर्वाद द्या, आणि जो ऐकेल त्याच्या सर्व पापांचा नाश होईल असा पण आशीर्वाद द्या. जर तुम्ही मला तुमच्या तोंडून शक्तीची एकूण किती स्थाने आहेत हे जर सांगणार तर त्यामुळे मी धन्य मानेल असे मला वाटते. मग व्यास सांगू लागले, राजेंद्रा, ज्याची नुसती नावे कानी पडली तरी सुद्धा माणूस सर्व पापांपासून मुक्त होतो, अशी जी स्थाने आहेत पवित्र आणि जागृत स्थाने तुला सांगतो. जो कोणी या जागृत स्थानांचे नुसते श्रवण करेल, पठन करेल, त्याला 108 पारायण कुलदेवताचे केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. सप्तशतीचे अध्याय, या सप्तशतीचे 108 पारायण केल्याचे पुण्यफळाची फक्त श्रवण मात्रे होईल. जो कोणी रोज या अध्यायांच्या कथा रोज ऐकेल त्याला रोज 108 पारायण देवीचे सप्तशतीचे अध्यायांचे 108 पारायण केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर आता तुला शक्तीचे स्थाने, जागृत स्थाने सांगतो. त्याच्याने ऐकल्याने ऐश्वर्याची प्राप्ती होते, धनधान्याची प्राप्ती होते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, रोगांपासून मुक्ती होतो, आणि ब्रह्महत्येसारखे मोठमोठे पापांपासून पण मुक्त होतो. मग ऐश्वर्य आणि सिद्ध प्राप्त होईल अशी इच्छा तुला सांगतो. असेल तर या जागी देवीची ध्यानपूर्वक जो कोणी आराधना करावी त्याला सर्व स्थाने, त्याला तीर्थ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. जो कोणी गौरीचे ह्या नावाचे जागृत स्थानाचे नावं जर ऐकेल त्याला 12 ज्योतिर्लिंगांच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल. 4 धाम यात्रा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. 3.5 पीठ यात्रा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. वैष्णव देवीचे यात्रा केल्याची प्राप्ती होईल असे सांगितले. मग वाराणसी क्षेत्र हे गौरीचे मुख आहे. वाराणसी जे क्षेत्र आहे काशी विश्वनाथचे, हे गौरी माता अंबे माताचे मुख तेथे पडले आहे. वाराणसीमध्ये गौरीचे मुख पडले आहे, म्हणून त्या स्थानी तिचे नाव विशालाक्षी असे आहे. तर हे स्थान सर्वात महत्त्वाचे आणि खूप पवित्र स्थान आहे. नुसते वाराणसी असं सुद्धा श्रवण केलं तरी मोठमोठी पर्वतसारखे पापे जळून भस्म होतात. मग नैमिषारण्यात तिचे नाव आहे लिंगधारिणी. प्रयाग तीर्थामध्ये तिला ललिता या नावाने ओळखतात. मग गंधमादन पर्वतावर कामुक्या या नावाने ओळखतात. मानस सरोवरावर कुमुदा या नावाने प्रसिद्ध आहे. दक्षिणेला विश्वकामा या नावाने प्रसिद्ध आहे. उत्तरेला विश्वकाम पूर्णी असे म्हणतात. गोमंतमध्ये पर्वतावरती गोमती या नावाने प्रसिद्ध आहे. तर मंदार पर्वतावर कामचरणी, चैत्ररथ क्षेत्रीय मदोत्कटा आणि हस्तिनापुरात जयंती आणि कान्यकुब्ज देशी गौरी मलय पर्वतावर रंभा या नावाने प्रसिद्ध आहे. एकाम्रपीठावरील शक्ती आहे कीर्तमती. विश्वपीठावर विश्वेश्वरी, पुष्कर क्षेत्री पुरोहिता अशी नावाने प्रसिद्ध आहे. हिमालयात केदार क्षेत्री सन्मार्गदायिनी या नावाने प्रसिद्ध आहे. हिमवानपीठात मंदाकिनी या नावाने प्रसिद्ध आहे. आणि गोकर्णी क्षेत्रामध्ये मणिभद्रकर्णिका अशी तिची नावे आहेत. स्थानेश्वरी क्षेत्रात भवानी, बिल्वकपीठात बिल्वपत्रिका, श्रीशैल्य पर्वतावर माधवी, भद्रेश्वर स्थानी भद्रा असे तिचे नाव आहे. जया हे तिचे वराह क्षेत्र नाव आहे. तर कमला या नावाने ती कमलालय क्षेत्रात ओळखली जाते. रुद्रकोटी पीठात तिचे नाव रुद्राणी आहे. कालजरित पीठात काली या नावाने प्रसिद्ध आहे. शालिग्राम क्षेत्री महालिंग, शिवलिंग स्थानी जलप्रिया, महालिंग स्थानी कपिला, माकोटमध्ये मुक्तेश्वरी, मायापुरामध्ये कुमिरा, संतानपीठात ललितांबिका, गयेमध्ये मंगला या नावाने प्रसिद्ध आहे. हिरण्यक्ष क्षेत्री महोत्पला, विशाखा पीठ येथे अमोघाशी, पुंडवर्धन येथे पांडिला, सुप्राक्ष क्षेत्री नारायणी, चित्रकूटावर रुद्रसुंदरी, विपुलेक्ष क्षेत्री विपुला, मलयाचलावर कल्याणी, सह्याद्री पर्वतावर एकवीरा, हरिश्चंद्र तीर्थामध्ये चंद्रिका, रामतीर्थावर रमणा, यमुना तीर्थामध्ये मृगांवती, कोटी तीर्थक्षेत्र कोटेरी, माधववनात माधवी,
गोदावरी तीर्थ त्रिसंध्या, गंगाद्वारी रतिप्रिया, शिव कुंडस्थानी शुंभानंदा, देवका तटी नंदनी, द्वारकेत रुक्मणी, वृंदावनात राधा, मथुरेत देवकी, पाताळात परमेश्वरी, चित्रकूटावर सीता, विंध्य पर्वतावर विंध्यवासिनी अशी तिची नावे विख्यात आहे. जन्मजया त्याचे भगवती करवीर क्षेत्र नाव आहे. महालक्ष्मी, विनायक स्थानी, उमादेवी आणि बैद्यनाथ धाम हे तिला आरोग्य, तर महाकाली क्षेत्र माहेश्वरी असे म्हणतात. उष्णतीर्थामध्ये अभया, विंध्य पर्वतावर नितंबा, त्याचप्रमाणे मांडवगडावर मांडवी, महेश्वरीपुरात स्वाहा अशा नावांनी ओळखली जाते. छांगलखट्टात तिचं नाव प्रचंड आहे. अमरकंटक येथे चंडिका, महाचंडिका काली या नावाने प्रसिद्ध आहे. सोमेश्वरीवर वरारोह आहे. प्रभास तीर्थावर पुष्करावरती, सरस्वती तीर्थावर देवमाता, सागर तटावर पारावारा, महालय क्षेत्री महाभागा, पयोक्षणी नदीवर पिंगलेश्वरी, कृतशौच क्षेत्री सिंहका, कार्तिक क्षेत्री अंतशंकरी, उत्पलावर्ती लोला, शोनसंगती सुभद्रा, सिद्धवनात माता भरताश्रमी, अनलंग लक्ष्मी, जालंधर पीठात विश्वमुखी, किशिंक पर्वतावर तारा, देवदानव रूप देवदारू वनात पुष्टी, काश्मीरी देशात मेधा, हिमाद्रीवर भीमाशंकर, विश्वेश्वर क्षेत्रात तुष्टी, कपालमोचन क्षेत्रशुद्धी अशी नावे तिची आहेत. काया वरहरण क्षेत्री माता शंकोदर तीर्थी, पिंडार करती तीर्थी धृती असे तिला म्हणतात. चंद्रभागा नदी तीरी कला, अछोद सरोवरावर शिवधारिणी, वेननना नदी काठी अमृता, वर बद्रीवनात तिचे नाव आहे उर्वशी, उत्तर कुरुप्रसाद औषधी आणि कुशदीप येथे ती कुशोदका आहे. हे मकुट पर्वतावरती मनमथा नावाने, तर कुमुदवनात सत्यवादिनी नावाने आणि अश्वत्थ तीर्थी वंदनीया अशा नावाने तिचा वास आहे. वैश्रवणालय येथे निधी, वेदवदन तीर्थी गायत्री, शिवलोकात पार्वती, स्वर्गलोकात इंद्राणी, ब्रह्मलोकात सरस्वती, सूर्यबिंबात प्रभा, मातृकामध्ये वैष्णवी, पतिव्रतामध्ये अरुदंती, तसेच रामा वगैरे अप्सरामध्ये तिलोत्मा या नावाने प्रसिद्ध आहे. आणि सर्व देहधारी प्राण्यांमध्ये तीच ब्रह्मकला या नावाने राहते. जन्मजया अशी 108 पीठे, येथील शक्तिपीठे तिचे 108 शक्तिपीठे आहेत. ही सतीच्या अवयवापासून उत्पन्न झालेली शक्तिस्थाने असून आणखी ही स्थाने आहेत ती 108 स्थानांचे जो कोणी नुसतं स्मरण करेल अथवा श्रवण करेल तर सर्व पातकांपासून सुटून देवीच्या श्रेष्ठ लोकात, देवीच्या लोकात जाऊन राहतो. जो बुद्धिमान मनुष्य या संपूर्ण पीठस्थानाची नुसती यात्रा करेल, शास्त्रविधीनुसार पितृश्राद्ध तर्पणपूर्वक भगवतीची सांगोपांग पूजा करून जगद्धात्री जगदंबेकडे क्षमायाचना करतो, या त्याचे श्रवणपठण करतो, त्याचा आत्मा कृतकृत्य पवित्र होतो, यात शंका मुळीच नाही. देवीची पूजा आटोपल्यावर ब्राह्मण, सुवासन, कुमारी व मुंजा मुलगा यांना भोजन द्यावे. एवढेच नव्हे तर तेथील तीर्थक्षेत्र निवासी लोकांना सुद्धा भोजन द्यावे. अगदी चांडाळ जरी असला तरी त्याला देवी स्वरूप समजावा व भोजन अर्पण करावे. पण स्वतः मात्र तेथे कोणत्याही रूपातील दान घेऊ नये. आपल्या शक्तीनुसार व पीठ निवासिनी देवीच्या मंत्राचे पुरक्षण करावे. मायाबीजासहित जप केला तर अतिउत्तम. राजा अहिर्निश पूजा करून पुरच्चरण करावे. कोणत्याही बाबतीत कंजूसपणा करू नये. देवीवरील प्रेमाने जो कोणी अशा प्रकारे शक्तिपीठीची यात्रा करतो त्याचे पित्तर 1000 कल्पापर्यंत सर्वश्रेष्ठ अशा ब्रह्मलोकात जाऊन राहतात. तो उच्च प्रतीचे ज्ञान लाभून भवसागर ओलांडून जातो आणि देवीच्या लोकी राहतो. या 108 नावाचा जो कोणी जप केल्याने सुद्धा, या जो कोणी श्रवण करेल तरी सुद्धा त्याला सर्व सिद्धीची प्राप्ती होते. कुलदेवतेचा आशीर्वाद होतो आणि 108 पारायण देवीचे केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. ही 108 नावं लिहिली सुद्धा तुम्ही. हे 108 नावं या पोथीची, ज्या घरामध्ये ही पोथी असेल, या देवी भागवत पुराण असेल ज्या घरामध्ये, ते ग्रहपीडा, महामारी, कोरोनासारखी भीती वगैरे राहणार नाही. उलट पर्वकाळी जसा समुद्र भरतो तशी त्याची भरभराटच होत राहील धनधान्यामध्ये. जो कोणी श्रवण पठन करेल त्याची धनधान्यामध्ये भरभराट होत राहील. या 108 नामावलीचा नित्य जप करणाऱ्याला दुर्लभ अशी कोणतीच गोष्ट नाही की त्याला ती प्राप्त होऊ शकत नाही. या देवीचा भक्त कृतकृत्य असतो, तो देवी स्वरूप होतो असे समजावे.
देव त्याला पाहताच त्याची पूजा करून नमस्कार करतात. मग जर कोणी एखाद्याने त्याची नुसती पूजा केली या 108 नावाचा नुसतं श्रवण केले तरीसुद्धा त्याला 108 पारायण देवीचे केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. जर श्राद्धी दिनी या 108 नामावलीचा नुसता पाठ केला, श्रवण केलं तरीसुद्धा सर्व पित्तर तृप्त होऊन परमगतीला जातील. ही सर्व स्थाने चैतन्यरूपी आहेत, मुक्तीची क्षेत्र आहेत. तेव्हा जाणत्याने यापैकी कोणत्याही सिद्ध क्षेत्री निवास करावा. तेव्हा हे राजा, तू विचारल्यावर महेश्वराच्या बाबतीतील गुहातील गुहज्ञान मी तुला सांगितले. आता तुला काय इच्छा ऐकायची आहे तर ते तू मला सांग. मग हिमालयाने प्रश्न केला, देवी, या भूमंडलावर तुझी प्रमुख स्थाने कोणती? त्यातली तुला सर्वात आवडणारी स्थाने कोणती आहेत, जी तुझी नुसती पूजापाठ केल्याने बी भक्तांना सर्व सिद्धी प्राप्त होईल आणि सर्व इच्छा पूर्ण होतील? तुझ्या प्रसन्नतेची प्राप्ती करून देणारी व्रते, उत्सव, सर्व गोष्टी मला सांग, असे हिमालयाने प्रश्न केला देवीला. मग देवी म्हणाले, हे नगेशा, मीच सर्वांचे अधिष्ठान असल्याकारणाने सर्व भूमी माझे स्थान आहे. कालस्वरूपा मीच आहे. त्यामुळे कोणत्याही काळी माझ्या व्रताचे अनुष्ठान केले तरी मलाच प्रिय होईल आणि मलाच ती पूजा प्राप्त होईल. पण भक्त वात्सल्यापोटी तुला थोडक्यात सांगतो, ते नीट ध्यानपूर्वक ऐक. दक्षिणेकडे एक कोल्हापूर नावाचे क्षेत्र आहे. दक्षिणेकडे कोल्हापूर नावाचे जे क्षेत्र आहे तेथे मी लक्ष्मी रूपात राहते. ते स्थान मला सर्वात प्रिय आहे. जो कोणी माझ्या निस्त्या या कोल्हापूर येऊन निस्त्या पाय पण ठेवून जाईल कोल्हापूरमध्ये, तरी पण मी त्याचे सर्व पापे जळून भस्म करेल आणि त्याच्या सर्व भक्तांच्या इच्छा कामना निस्त्या माझ्या द्वारवर येऊन डोकं टेकून जाईल, तरी पण मी त्या भक्तांच्या सर्व इच्छा कामना त्वरित 6 महिन्यातच पूर्ण करेल. तर हे कोल्हापूर स्थान महालक्ष्मीचे मला अत्यंत प्रिय राहील. जो कोणी कोल्हापूरमध्ये जाईल आणि तो महालक्ष्मी अष्टकचं पठण करेल तरीसुद्धा त्याला सर्व सिद्धी प्राप्त करून देईल. श्री सूक्ताचं जो कोणी कोल्हापूरमध्ये पठण करेल तरी पण मी त्याच्यावर खूप प्रसन्न होईल. कोल्हापूरमध्ये व्यंकटेश स्तोत्र जो माझ्या द्वारावर येऊन बोलून जाईल, व्यंकटेश स्तोत्र, त्या भक्तांना कधीच कोणत्या गोष्टीची कमी राहणार नाही. विष्णू सहस्रनाम कोल्हापूरमध्ये माझ्या द्वारावर येऊन बोलून जाईल, विष्णू सहस्र नावाचं पठण करेल तर मी त्या भक्तांवर अतिप्रसन्न होऊन त्याच्या हृदयात कायमस्वरूपी विराजमान होऊन त्याच्या घरपर्यंत जाईल आणि त्याच्या घरात कायमस्वरूपी वास करेल. तर हे माझं कोल्हापूर सर्वात पहिले स्थान आहे. 108 हे शक्तिपीठे आहेत. त्यामधून प्रथम स्थान माझं कोल्हापूर करवीर नावाने हे क्षेत्र आहे. तर करवीरपूर वासुने, तर हे कोल्हापूर माझं अतिप्रिय स्थान आहे. जो कोणी सकाळ संध्याकाळ माझी निस्ती कोल्हापूरमध्ये येऊन आरती करेल, या ज्या घरामध्ये महालक्ष्मीची आरती होते तेथे कधीच धन धान्याची कमी होणार नाही. त्या घरात कोणताही अतिथी येईल तर निर्मुखी जाणार नाही, प्रसन्न होऊनच जाईल. आणि महालक्ष्मीची आरती करवीर पुरवासुनी जी आरती आहे ती आरती जर श्रवण केली कापूर आणि लोंग टाकून आणि मला जर ओवाळले कापुराची आरती दिली, त्या भक्तांवर मी खूप लवकर प्रसन्न होईल. तर कुठली आरती आहे महालक्ष्मीची जी कोल्हापूरमध्ये जर आपण बोलली, या आपल्या घरात कोल्हापूर मातेचे जर आपण नुसते नामस्मरण सुद्धा केले तर कुठले आरती देवीने सांगितली आहे की या आरतीची माझी पूजा करावी म्हणजे मी त्या भक्तांवर प्रसन्न होईल. आरती. जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपी तू स्थूल सूक्ष्मी, करवीर पूर्वासुनी सुरवर मुनिमाता, पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता, कमला खारे जठरी जन्मविला दाता, सहस्रवदनी भूधर्ण पुरे गुणगाता, मातुलिंग गदा खेटकर विकिरणी, झळके हाटक वाटी भूषरस पाणी, मणिकरसना सुरंग व्रसना मृगनयनी, शशिकर वंदना राजस्मदनाची जननी, तारा शक्ती अग्म्या शुभचका गौरी, साक्य मनती प्रकृतो निर्गुण निर्धारी, गायत्री निजबीजा निगमागम सारे, प्रकटे पद्यावती निजधर्माचारी, अमृत भरिते सरिते अद्रुते वारी, मारी दुर्गट असुरा भवदुस्तर तारी, वारी माया पटल प्रणमंत परिवारी, हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी, चतुनानाने कुशीत कर्माच्या ओळी, लेल्या असतील माते माझ्या निजबाळी, पुसून चरणाक्तळ पदसुमने क्षाळी, मुक्तेश्वर नागेश्वर क्षीरसागर बाकी, जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपी तू स्थूल सूक्ष्मी. तर हे कोल्हापूरमध्ये या सकाळ संध्याकाळ ज्या घरामध्ये ही महालक्ष्मीची आरती होते त्या घरात मी खूप प्रसन्न होते. आणि ज्या घरामध्ये हे महालक्ष्मी अष्टक श्रवण पठण केले जाते तेथे धनधान्याचा भंडार भरलेला राहतो. महालक्ष्मी अष्टक कुठले आहे
नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा असते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्तुते गुरुआरूढे कोलसुरभयंकारी कुमारी वैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी नमस्तुते. सर्वज्ञ सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते. सिद्धिबुद्धी प्रते देवी भुक्तिमुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ती सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते. आद्यरहित देवी आद्यशक्ती महेश्वरी योगीजे योगसंभूते महालक्ष्मी नमस्तुते. स्थूल सूक्ष्मे मोहरद्रे मोहशक्ती मोहधरे मा पापरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. पद्यासन स्थिते दैवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगजन्मांतरे महालक्ष्मी नमस्तुते. श्वेतांबधरे दैवी नाना अलंकार भूषिते जगस्थिते जगजन्मांतरे महालक्ष्मी नमस्तुते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिव्यागमनं वंदे विष्णु सर्वलोकैकनाथं निवासं. श्री निवासा की जय. कोल्हापुरम महालक्ष्मी माता की जय. तर अशा या नावाचे माझे ध्यान केल्याने सुद्धा ओम ह्रीं गौरीयै नमः, ओम श्री महालक्ष्मीयै नमः, ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् या नावाचा सकाळ संध्याकाळ 108 वेळा जप करणाऱ्यावर मी खूप प्रसन्न होते आणि त्या घरात मी लक्ष्मी रूपात राहते. तर हे माझं सर्वात पहिले स्थान आहे कोल्हापूर, सर्वात प्रिय स्थान देवीचे. 108 स्थानांमधून 108 स्थानांची मी नावे सांगितली. आता हिमालय हे म्हणत आहेत की देवी तुझे सर्वात 108 स्थानांमधून सर्वात प्रिय स्थान, सर्वात पहिले स्थान कोल्हापूर. आता दुसरे स्थान जे आहे ते माहूरगड, मातापूर माहूरगड, तेथे मला रेणुका अशा या नावांनी म्हणतात. म्हणून माझे हे दुसरे स्थान माहूरगड या नावाने खूप प्रसिद्ध आहे. तर रेणुका माताच्या जो कोणी आरती करेल ज्या घरामध्ये, तरीसुद्धा मी त्या भक्तांवर खूप प्रसन्न राहील. आणि माहूरगडाची आरती, तर ती आरती माहूरगडाची आरती आपल्या घरात म्हणावी. तिसरे स्थान तुळजापूर. तुळजापूर हे स्थान माझे सर्वात प्रिय तिसरे स्थान आहे. चौथे स्थान सप्तशृंगी पर्वतावर मी राहते, तर चौथे स्थान सप्तशृंगी ही माझे चौथे स्थान. आणि हिंगोळा व ज्वालामुखी ही 2 माझी महाक्षेत्रे आहेत. तर 4 स्थान मला सर्वात जास्त प्रिय राहतील. आणि त्याच्यातील महाक्षेत्रमधले स्थान जे आहेत तर ते कोणते कोणते महाक्षेत्राचे स्थान जे मला सर्वात जास्त प्रिय राहतील. 2 महाक्षेत्रे आहेत, तर शाकंभरी व भांबरी ही सुद्धा सर्वात श्रेष्ठ स्थान मला राहील. दुर्गा आणि रक्तदंतिका अंबेजोगाई येथे हे सुद्धा माझे महाक्षेत्र स्थान प्रिय राहील. त्याचप्रमाणे विंध्य पर्वतावर विंध्यवासिनी जेथे उत्तमोत्तम सूर्य उगम पावतो, विंध्यवासिनी स्थान उत्तमोत्तम आहे. अन्नपूर्णा स्थान काशी क्षेत्रामध्ये हे सर्वात उच्च स्थान राहील. कांची क्षेत्र भीमादेवी विमलादेवी उत्कृष्ट स्थान आहे. चंदला परमेश्वरी अर्थात चंद्रलांबा कौशकी, नील पर्वतावर नीलादेवी, जांबुंदेशी, तसेच काश्मीर देशात श्रीनगर ही माझी स्थाने आहेत. नेपाळमध्ये गुह कालिकाचे एक मंदिर आहे, ते अतिशय उत्तम स्थान, ते सुद्धा मला प्रिय आहे. चितंबर क्षेत्रात मला मीनाक्षी या नावाने ओळखतील. वेदारण्य क्षेत्रात सुंदरी, एकांबर क्षेत्रात पराशक्ती या स्वरूपात माझा निवास राहील. गोमतकांत नील स्वरूपा चीन देशात राहील. वैद्यनाथ क्षेत्री बगलामुखीचे मंदिर राहील. पितांबरीचे प्रमुख स्थान ते मला अतिशय प्रिय राहील. कामरूप नावाचा एक प्रांत आसाम, तेथे सतीची योनी पडलेली आहे. तिचे नाव आहे कामाख्या देवी. जेथे सतीची योनी पडलेली आहे ते कामाख्या देवी मला सर्वात प्रिय राहील. प्रिय स्थान राहील कामाख्या किंवा कामाक्षी या नावाने मी प्रसिद्ध होईल. तेथे त्रिपुर भैरवाचे मोठे क्षेत्र आहे, ते सुद्धा माझे आवडते स्थान आहे. दुसरे स्थान कुठेच नाही. या ज्या नावं सांगितली आहेत तर हे स्थान मला अतिशय प्रिय राहील. आणि इतक्या 108 मधून ही जेवढी नावं सांगितली ती प्रिय आहेत. सर्वात प्रिय स्थान कोल्हापूर. सर्वात माझं प्रिय स्थान जे आहे कोल्हापूर महालक्ष्मी स्थान हे माझे आवडते स्थान राहील. तर कोल्हापूर जाऊन जो दर्शन करेल, कोल्हापुराचे जे कोणी हृदयामध्ये धारण करेल महालक्ष्मीची मूर्ती, त्याचे सर्व पापे जळून भस्म होतील आणि त्याच्याजवळ लक्ष्मी सदा अमर राहील. याच्याहून श्रेष्ठ स्थान कुठेच नाही. मग गायत्रीचा वास पुष्कर क्षेत्रात आहे. अमरेश्वरी क्षेत्रामध्ये चंडिका देवीचा वास आहे. प्रभास क्षेत्रामध्ये पुष्करणी क्षेत्रीचा निवास आहे. नैमिषारण्यामध्ये लिंगधारणी, पुष्कर क्षेत्री पुरुहुता, आषाढी इथे रतिदेवी, चंडमुंड महास्थानी दंडिनी, भारभूती प्रांती नकुल क्षेत्री नकुलेश्वरी, हरिश्चंद्र क्षेत्री चंद्रिका, श्री पर्वतावर शाकंभरी,
जयेश्वरी क्षेत्रात त्रिशूली, अम्रकेतकेश्वर सुषमा, महाकाल उज्जैन क्षेत्री शाकरी आणि मध्यमेश्वर शर्वाणी, केदारेश्वर क्षेत्रात मार्गदायिनी, भैरव क्षेत्री भैरवी गयेमध्ये मंगला, कुरुक्षेत्री स्थानुप्रिया, कनखली तीर्थी उग्रा, विमलेश्वरी क्षेत्रा, विश्वेशा 28 येथे महानंदा महेंद्रा पर्वता मी या महानतका नावाने प्रसिद्ध राहील. भीमस्थानात भीमेश्वरी, वश्रापत क्षेत्री भवानेश्वरी, अर्धकोटी स्थानी मी रुद्राणी, अविमुक्त क्षेत्री विशालाक्षी, महालय येथे महाभागा, गोकर्ण क्षेत्रात भद्रकर्णी, भद्रकर्णी स्थानात भद्रा, सुवर्णाख्यात उत्पलक्षी या माझा वास राहील. या स्थानी या नावाचे जे एक स्थान आहे तिथले स्थाविनिशय ते मीच आहे. त्याचप्रमाणे कमलालय येथे कमला, दक्षिण समुद्राच्या तटवर्ती चंगल लंड क्षेत्र आहे तिथली प्रचंडा, गुरुडंद स्थानी त्रिसंध्या, माकोटेची मुकुटेश्वरी, मडलेशची शांटंगी, कालजरीची काली, शकूरकर्णातील ध्वनी, स्थूलकेश्वरीची स्थूला ही सर्व माझीच रूपे आहेत. फार काय सांगू, पण ज्ञानीजनांच्या हृदयात हलेका परमेश्वरी या नावाने हसणारी प्राणेश्वरी सुद्धा मीच आहे. वर सांगितलेली जी ठिकाणे मी तुम्हाला जी वाचून दाखवली ती एकाहून एक ठिकाणे माझे आवडतेच आहे. निस्ते जो कोणी भक्त श्रवण पठन करेल तरी मी त्या भक्तांच्या इच्छा कामना पूर्ण करेल आणि त्याला अर्धे पुण्य तीर्थक्षेत्री जाण्याचे मिळेल. तू आधी प्रत्येक ठिकाणी जाऊन जिथले क्षेत्र महात्मे ऐकले आहे तेथे तुला ऐकल्याने सुद्धा अर्धे पुण्य लागेल आणि तेथे विधीनुसार जर गेले, देवी पूजन केले, जप केला, देवीचा मंत्राचा कुठल्याही एका मंत्राचा जप केला तर देवी त्याच्या हृदयामध्ये कायमस्वरूपी विराजमान राहील. तर ही सर्व पुण्यक्षेत्र एकाहून एक स्थानी आहेत. हे स्थान म्हणजे सर्वात माझे महत्त्वाचे स्थान म्हणजे काशी विश्वनाथ. देवी भक्त जर काशी क्षेत्रात वास्तव्य करून या क्षेत्राचे जर दर्शन घेईल, देवीचा जो कोणी जप करेल, भगवतीच्या चरणांचे जो कोणी ध्यान करेल, नित्यक्रम आचरेल, तो भवबंधनांपासून काशी क्षेत्रात जर गेला तर भवबंधनांपासून मुक्त होईल, सर्व पापांपासून मुक्त होईल, त्याचे सर्व पापे नाश पावतील. तसेच श्राद्धासमयी जर त्याने ब्राह्मणाजवळ बसून काशी क्षेत्रामध्ये या नावाचा ओम ह्रीं गौरीयै नमः, ओम विश्वनाथाय नमः, ओम काशी विश्वनाथाय नमः, हर हर गंगे अशा नामाचा जर जयघोष केला, ब्राह्मणांजवळ बसून पित्रांचे तर्पण केले तर पित्रांना चांगली उत्तम गती मिळेल. ही झाली माझी सर्वात प्रिय स्थाने आणि प्रिय क्षेत्रे. आता माझ्या पित्यर्थ करवायची व्रते सांगते. स्त्री असो वा पुरुष त्याने प्रयत्नपूर्वक ती आचरावेत. शिवाय शुक्रवारचे व्रत करावे, मंगळवारचे व्रत करावे. मंगळवार या माझ्या 108 नावांचे श्रवण पठन करायला हवे. जो कोणी मंगळवार शुक्रवार या माझ्या 108 नावांचे श्रवण पठन करेल त्याला 108 देवीचे पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. कृष्ण चतुर्दशी व्रत, भोम व्रत, मंगळवारचे प्रदोष व्रत आणखी व्रते माझी सर्वात प्रिय आहेत. प्रदोष समयी स्वतः शंभू महादेव गौरीला सिंहासनावर बसवून तिच्या पुढे देवांसह नृत्य करतात. या व्रता दिवशी प्रदोष कालावर या प्रदोषाच्या दिवशी शिवशंभू रोज गौरीला सिंहासनावर बसवून तिच्या पुढे देवीसह नृत्य करतात. म्हणून प्रदोष काल मला सर्वात जास्त प्रिय आहे. जो कोणी ज्या घरामध्ये प्रदोष कालावर आपल्या दरवाज्यावर दिवा शिवलिंगाचा अभिषेक करत राहील, शिवलीला अमृताच्या कथांचे पठण करत राहील, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहील, शिवशंभूची आराधना शिवशंभूला शृंगार करत राहील, तो भक्त मला सर्वात जास्त प्रिय राहील आणि त्याच्या सर्व इच्छा मनोकामना मी त्वरित पूर्ण करेल. कारण की मी त्यावेळेस माझ्या शंभू महादेवाबरोबर सिंहासनावर बसलेली राहते आणि 33 कोटी देवी देवता शिवलिंगावर अवतरलेल्या राहतात. म्हणून मला प्रदोष काल हा सर्वात तिन्ही टाईममधला सकाळ दुपार संध्याकाळमधला तिन्ही सांजलेल्या टाईममधला माझा प्रदोष काल हा सर्वात आवडता काल राहील. प्रदोषासमयी शिवादेवीची पूजन करावे. प्रत्येक पंधरवाड्यात जर असे केले तर देवीची विशेष कृपा प्राप्त होते. हिमालय सोमवारचे व्रत प्रदोष व्रताप्रमाणे जर केले ते सुद्धा मला खूप आवडते. अश्विन व चैत्रातील शुद्ध प्रतिपदेपासून तर नवमीपर्यंत केले जाणारे नवरात्री व्रत हे मला सर्वात जास्त संतुष्ट करणारे आहे. जर अश्विन व चैत्र
प्रतिपदेपासून तर नवमीपर्यंत जो कोणी माझ्या या 108 नावांचे स्मरण अर्चन करेल, या कथा श्रवण पठण करेल, त्याला 108 पारायण केल्याचे देवीचे पुण्यफळाची प्राप्ती करून देईल. आणि आणखी सुद्धा उपांग ललिता व्रतासारखी कितीतरी व्रते आहेत. जो कोणी मत्सर विरहित मनाने ही व्रते आचरतो त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. माझा प्रिय भक्त होतो. आता उत्सव ऐक. उत्सवात दालोत्सव हा मुख्य आहे. शयन उत्सव, दमन उत्सव करून जागरण करावे. रथ उत्सव सुद्धा करतात. या व्रताची वर्णन शिवपुराणात उमा संहितेमध्ये संपूर्ण वर्णन आलेले. श्रावण महिन्यात जर केले जाणारे उत्सव, उदाहरण पौर्णिमेचा पवित्र उत्सव हा मला सर्वात आवडणारा राहतो. जो कोणी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा माझ्या या नावांचे श्रवण पठण करेल, पौर्णिमेच्या दिवशी माझ्या कोल्हापूर नावाचे ध्यान करेल, पौर्णिमेच्या दिवशी कोणी माझ्या महालक्ष्मी अष्टक, महालक्ष्मीची आरती, श्रीसूक्त, विष्णू सहस्र नावाचं पठण, व्यंकटेश स्तोत्र, या विष्णू गायत्री मंत्राचा जप करेल, लक्ष्मी गायत्री ते मंत्राचा जप करेल, कुलदेवताच्या माळांचा जप करेल, त्याच्या घरात धनधान्याची बरकती राहील. मग अजून आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे ज्ञान शिष्य भक्त यांच्या विना कुणालाही कदापि हे सहजासहजी हे ज्ञान कोणालाही प्राप्त होत नाही. जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे 108 शक्तिपीठांचे महात्म्य वर्णन करायला भाग्य मिळते. ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यालाच हे देवी भागवत पुराण ऐकायला, श्रवण करायला मिळते. सहजासहजी कोणालाच मिळत नाही. जो कोणी देवी भागवत पुराण ऐकतो, श्रवण पठण करतो, त्याची 3 लोकांमध्ये विजयी प्राप्ती होते, 4 पुरुषार्थ केल्याची प्राप्ती होते. त्यांची मुलं जिथं जातील तिथे त्यांना यश, कीर्ती, मान सन्मान वाढतो. कर्ज असेल तर कर्ज दूर होईल. ज्या मुलामुलींचे लग्न होत नसतात त्या मुलामुलींचे लग्न जुळायला सुरुवात होईल. जो कोणी आजारी व्यक्ती असेल तो आजारी व्यक्ती रोगांपासून मुक्त होईल, कर्जांपासून मुक्ती होईल. तर अशा या माझ्या 108 स्थानांचे महत्त्व होते, तर ते मी तुम्हाला सांगितले. तर अजून काय ऐकायची इच्छा आहे असे देवीने पुढे विचारले. मग हिमालय म्हणाले की देवीची आराधना कशी करावी, कोणत्या मंत्राचा जप करावा, कोणत्या स्तोत्राचा जप करावा. मग नारदांनी नारायण मुनींना विनंती केली की महाराज, देवीची आराधना कशी करावी. ती देवी मग परमपद कोणाला देते, तिच्या आराधनेचा विधी किती प्रकारचा आहे ते सर्व मला सांगा, की ज्यामुळे ती जगदंबा भक्तांना नरकात जाण्यापासून वाचवते. नारायण म्हणाले, देवर्षी नारदा, तू ज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ आहे, तेव्हा कोणत्या प्रकारे आराधना केली असता देवीचा कृपा प्रसाद लाभतो ते नीट लक्ष देऊन ऐक. स्वधर्म म्हणजे काय ते तुला सांगतो. कारण या संसारात अनादी काळापासून देवीची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे ती घोर संकटातून सोडवते. तेव्हा लोक कोणकोणत्या विधिविधाने तिची अर्चना करतात ते ऐक. प्रथम तिथीप्रमाणे, नंतर नक्षत्राप्रमाणे, मग योगाप्रमाणे, मग वारानुसार, करणानुसार व महिन्यानुसार पूजाविधी सांगतो. प्रतिपदेला देवीच्या पूजनात तुपाचा नैवेद्य अर्पण करावा. पहिल्या दिवशी चैत्र असो या अश्विन असो, पहिल्या दिवशी प्रतिपदेला देवी पूजनाचा तुपाचाच नैवेद्य अर्पण करावा. तूप ब्राह्मणाला दान द्यावे. त्याचे फळ निरोगीपणाचे आपल्याला लाभते. रोगी आजारापासून मुक्त होतो आणि निरोगीपणाचे फळ लाभते. द्वितीयला दुसऱ्या दिवशी पूजेमध्ये साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. ती साखर ब्राह्मणाला दान करावी, त्यामुळे दीर्घ आयुष्याचा लाभ होतो. तिसऱ्या दिवशी तृतीयेला दुधाचे खीर असे पूजन करून दान द्यावी, म्हणजे सर्व दुःख दारिद्र्य दूर होते. चतुर्थ्याला पुऱ्यांचा नैवेद्य असावा, त्याचे फळ विघ्ननाश पावणे असे आहे. पंचमीला पूजेमध्ये केळी अर्पण करावी आणि बुद्धी कुशाग्र होतात. मुलं केळी अर्पण केल्याने आपली मुलं बुद्धी आणि कुशाग्र होतात आणि खूप हुशार होतात. षष्टीच्या दिवशी 6व्या दिवशी मधाचा नैवेद्य दाखवावा, म्हणजे अंगकांती सतेज राहते. सप्तमीला देवी ब्राह्मण यांना गोड द्यावा, त्यामुळे शोक नष्ट होतो. अष्टमी तिथी येते तेव्हा नारळाचा नैवेद्य अर्पण करावा, तो ब्राह्मणाला दान द्यावा, म्हणजे त्रिताप नष्ट होतात. नवमीला लाह्या अर्पण कराव्या, त्यामुळे इहलोकी व परलोकी सुखी होतो. दशमीला काळे तीळ नैवेद्यात अर्पण करावे, विप्राला दिले तरी यमाचे भय राहत नाही. एकादशीला दह्याचा दान करावा, नैवेद्य अर्पण करावा, ब्राह्मणाला दिल्यामुळे देवीची प्रीती लाभते. त्रयोदशीला देवी व ब्राह्मण यांना भोजनाला भाजलेले चणे दिले तर वंशवृद्धी वाढते. चतुर्दशी तिथी असेल तेव्हा देवीला सातूचा नैवेद्य अर्पण करावा व तो द्विजाला दान केला तर शिवशंकराची प्रीती लाभते. पौर्णिमा असेल तर पायसाचा नैवेद्य दाखवावा, तो ब्राह्मणाला द्यावा, म्हणजे सर्व पितरांना सद्गती मिळते. प्रत्येक तिथी दिवशी विधीनुसार जर हवन केले तर अरिष्टाची शांती मिळते. आता वारानुसार देवीचे भोग पदार्थ सांगतो.
रविवारी पायसाचा नैवेद्य दाखवावा, सोमवारच्या दिवशी दुधाचा, मंगळवारी केळी, बुधवारी लोणी, गुरुवारी साखर, शुक्रवारी खडीसाखर, शनिवारी गाईच्या दुधाच्या बनवलेल्या तुपाचा नैवेद्य शास्त्रामध्ये सांगितला आहे. आता नक्षत्राप्रमाणे नैवेद्याचे पदार्थ सांगतो. अश्विनीपासून तर अभिजितपर्यंत एकूण 28 नक्षत्रे आहेत. त्यासाठी अश्विनीपासून अनुक्रमाने पुढील पदार्थांचा नैवेद्य करावा. तूप, तीळ, साखर, दही, दूध, दुधावरची मलाई, दह्यावरची मलाई, मोदक, सूतफेरणी, शंकरपाळे, शिरा, पापड, धिवर, वडे, खजूर, गूळ, चण्याचे पीठ, बेसन, मध, सुरण, गूळ, द्राक्षे, खजूर, चारोळ्या, अनारसे, लोणी, मुगाचे लाडू, मोदक, महाळुंग, दही, ताक, अनारसे, कोहळा आणि जांभळे, तीळ, सत्री, डाळिंबे, आवळे, खीर, नारळ, जाम, केसर, सुरण याप्रमाणे नैवेद्य अर्पण करणे. एकूण 11 आहे. त्यासाठी नैवेद्याचे पदार्थ अनुक्रमे शिरा, मांडे, फेण्या, मोदक, पापड, लाडू, घिवळ, दही, तीळ, तूप, मध असे नैवेद्य जर भक्तिपूर्वक देवीला अर्पण केले तर जगन्माऊली आपल्यावर निश्चित खात्रीने प्रसन्न होते हे निश्चित समजावे. तर नारदा, आता मी तुला देवीला प्रसन्न करून घेण्याचा एक विशेष पूजेचा प्रकार सांगणार आहे. तो तू नीट ऐकून घे. तो विधी कसा असावा. मोहाच्या वृक्षामध्ये देवीचे वास्तव्य आहे. त्या कारणाने त्या वृक्षाची पूजा देवीला आवडते आणि त्या पूजेची ती आनंदाने स्वीकार करते. त्यासाठी चैत्रापासून तर फाल्गुनपर्यंत 12ही महिने प्रत्येक महिन्याच्या शुक्ल तृतीयेला प्रांतकाळी उठावे, शौच मुखमार्जन आपटून स्नान करावे, धूत वस्त्रे नेसून मोहाच्या वृक्षापाशी जाऊन त्याला देवी समजून त्याची पूजा करावी. षोडोपचाराने विधीपूर्वक नैवेद्याचे पदार्थ अर्पण करावे. महिन्यांसाठी वेगवेगळे आहेत. चैत्र महिन्यामध्ये पंचखाद्य काय खारीक, खसखस, खवा, खडीसाखर, खोबरे यांचे चूर्णांचे तुकडे करून ते मोहाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करून हे नैवेद्य अर्पण करून यावे. वैशाखमध्ये गुळाचे पक्वान, ज्येष्ठमध्ये मध, आषाढमध्ये लोणी, श्रावणमध्ये साईचे दही, भाद्रपद साखर, अश्विनमध्ये खीर, कार्तिकमध्ये दूध, मार्गशीर्षमध्ये फेण्या, पौषमध्ये श्रीखंड आणि माघमध्ये गाईचे दूध आणि फाल्गुनमध्ये नारळ असे हे पदार्थ अर्पण करावे. म्हणजे दर महिन्याच्या पूजेत निरनिराळी नाममंत्रांनी सर्व उपचार समर्पित करावेत आणि हे नाममंत्र ऐकावे. चैत्रमध्ये कोणत्या मंत्राचा जप करावा. ओम मंगलाय नमः. चैत्रमध्ये 108 वेळा ओम मंगलाय नमः देवीच्या या मंत्राचा जप करावा म्हणजे सर्व सिद्धी प्राप्ती होते. वैशाखमध्ये ओम वैष्णवी दैवे नमः या मंत्राचा जप करावा म्हणजे मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. ज्येष्ठमध्ये ओम मायाय नमः जो रोग असेल आजारपणातून मुक्त होईल. आषाढमध्ये ओम कालरात्रिय नमः सर्व सिद्धी प्राप्ती करण्यासाठी कालरात्रीचा 108 वेळा जप करावा. श्रावणमध्ये ओम दुराताय नमः लक्ष्मी प्राप्तीसाठी ओम दुराताय नमः या मंत्राचा जप करावा. भाद्रपदामध्ये महामायाय नमः या मंत्राचा जप केल्याने पितर संतुष्ट होतात. अश्विनमध्ये ओम मातंगिनीय नमः या मंत्राचा जप केल्या तर अष्टलक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो. कार्तिकमध्ये ओम कालिकाय नमः 108 वेळा जप केल्याने कुलदेवताचा आशीर्वाद प्राप्त होतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये ओम कमलवासिनीय स्वाहा ओम कमलवासिनीय नमः या मंत्राचा जप केल्याने महालक्ष्मीचे आपल्यावर आशीर्वाद राहते आणि सर्व दारिद्र्य दूर होते. पौष महिन्यात ओम शिवाय नमः सर्व पापांचा नाश होतो, सर्व विघ्नांचा नाश होतो, सर्व संकटांचा नाश होतो. माघमध्ये ओम सहस्रचरणाय नमः आपल्याला 1000 यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. फाल्गुनमध्ये ओम सर्व मंगल रूपिणीय नमः या मंत्राचा जप केल्यात की आपल्याला 108 पारायण केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. त्यानंतर वृक्षात असलेल्या महेश्वराने प्रसन्न व्हावे व आपले व्रत पूर्णत्वात जाऊन सर्व मनोकामना पुऱ्या कराव्या. यासाठी पूजेच्या शेवटी प्रार्थना करावी. नम पुष्कर नेत्राय जगद्धात्र्यै नमोस्तुते. स्तोत्र कुलदेवतेचे स्तोत्र. नमो पुष्कर नेत्राय जगद्धात्र्यै नमस्तुते.
महेश्वराय महादेवाय महामंगलमूर्तये नमस्तुते। परमा पापहत्रीच परम मार्ग प्रदायिनी परमेश्वरी प्रजापती परब्रह्म स्वरूपिणी मददात्री मदोन्माता मानगम्या मोहंत्रता मनविसिनी मनुदेहा मार्तंड सहचारिणी जय लोकेश्वरी प्राज्ञ प्रलया बुद्ध संगीते महामोह विनाशार्थ पूजिता श्री सुरासुरा यमलोका भावकर्मी यमपूजा यमाग्रजा यमनिग्रहारूपाच यजनीये नमो नमा समस्वभावा सर्वेशी सर्वसंग विवर्जता संगनाग शकरी काम्यरूपा कारुण्य विग्रहा कंकालकुरा कामाक्षी मीनाक्षी मर्मभेदिनी नमो नमा माधुर्य रूपशीला मधुरस्वती पूज्यता महामंत्रवती मंत्रज्ञामा मंत्रप्रियकरी मनुष्य मानसंज्ञा मन्मंतरी प्रियकरी अश्वत्थ वट निम्राम नम्र क्र पित्त्यबदरिते गती पनसार्क करी रिदी शिरवृक्ष स्वरूपिणे दुग्धवल्ली निवासाय दहनीये दयादिदे दाक्षिणे करुणारूपे जय सर्ववल्लभे। जो कोणी हे स्तोत्र रोज देवी पुढे वाचेल, या रोज देवीच्या पूजे अंती पठन करेल, त्याला रोगभय शत्रुभय राहणार नाही। धनेच्छू असेल त्याला धनाची इच्छा भेटेल, त्याचे खूप धनकामनाची इच्छा आहे तर त्याला धनधान्य प्रॉपर्टी गाडी बंगला बॅलन्स सर्व काही भेटेल। धर्म इच्छणाऱ्याला धर्म मिळेल, कामी असेल तर कामनापूर्त होईल आणि मोक्ष असेल तर मोक्षार्थीला सर्व मोक्षाची प्राप्ती होईल। ब्राह्मणाला या स्तोत्राच्या पाठामुळे वेद पारंगता प्राप्त होते, क्षत्रियाला चौफेर विजय मिळतो आणि वैश्य असेल त्याला आपल्यासारख्यांना वैश्य असेल तर धनधान्याची समृद्धी भरभराट राहते, शूद्र असेल तर तो सुखी होईल। श्राद्धाकरती समयी जर या स्तोत्राचा पाठ केला सर्व पित्रांची कल्पांतापर्यंत पिढ्यानं पिढ्या 78 पिढ्यांची जे नरकात पडले असतील तर ते बाहेर येतील आणि आपल्यावर प्रसन्न होतील, असा हा देवीच्या आराधनेचा विधी आहे। जो कोणी भक्तिभावाने पूजा करेल तो अंती देवलोकात देवीच्या लोकात जाऊन राहील। तर नारदा देवीच्या कृपेमुळेच सर्व इच्छा पूर्ण होतात, सर्व पापांचा नाश होतो, अंती बुद्धी निर्मळ होते। तो मनुष्य जिथे जातो तिथे त्याला यश कीर्ती मान सन्मान मिळतो आणि जगदंबेच्या कृपेने त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात। अशा भक्त्यांच्या बाबतीत नरकवासाचे तर नावच नको, कारण की जो भक्त जर या देवी पुराणांचे जर असे श्रवण करतो तर त्याला नरकवास मिळणारच नाही आणि त्याला यमदूत हात लावणार नाही, स्वप्नात सुद्धा असे घडणार नाही। शिवाय महामायेच्या कृपा प्रसादामुळे सूर्य चंद्र तोपर्यंत आहे त्याचा वंश वाढतच राहील आणि तो देवीचा सर्वात आवडता भक्त होईल यात शंका मुळीच नाही। असा हा नरकांपासून वाचवणारा अध्याय होता। हे महादेवीचे पूजन सर्व मंगलदायक आहे। मगा सांगितल्याप्रमाणे महिन्यापासून मोहाची झाडाची पूजा करावी आणि असे निष्पाप होतो, त्याला रोगाचे भय राहत नाही। महर्षी नारदाने आता मी तुला मूळ प्रकृतीचे 5 प्रकारचे वर्णन सांगतो, त्याची नावे स्वरूपे उत्पत्ती विषय जगतासाठी आनंदमयी आहे। हे आख्यान ऐकणाऱ्याचा महिमा खूप अलौकिक राहील, त्याच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज राहील। जो कोणी त्याचे दर्शन सुद्धा केल तरी समोरच्याच्या पापाचे पर्वतच्या पर्वत जळून भस्म होतील, ब्रह्महत्येसारखी पापांचे नाश होईल। त्याला जर स्पर्श सुद्धा झाला या कथा ऐकणाऱ्याला तरी त्याला मुक्ती मिळेल आणि तो देवीच्या लोकी पोहोचेल। तर अशी ही 108 पारायण आपण या व्हिडिओच्या माध्यमाने केली आहेत। तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे 108 पारायण आवडले असतील। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। आणि शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझंच चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम ह्रीं गौरीयै नमो नमः। ओम शिवाय नमः। ओम मंगलाय नमः। कुठल्याही एका मंत्राचा जप करावा या नाही तर महालक्ष्मी अष्टक तरी पठण श्रवण करावं, विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्राचा तरी श्रवण पठण करावं। जय